ज्यांनी वडगाव शाळेमध्ये 36 वर्षे आपल्या आयुष्याची या ठिकाणी सेवा करण्यासाठी व्यतीत केले, ते आपल्या सर्वांचे मित्र प्रकाशजी आल्हाट यांच्या या सेवाप्रती सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या या संस्थेचे माजी प्राचार्य आदरणीय कानवडे सर, ज्यांच्या वक्तृत्वाच्या आणि भाषणाचे आम्ही प्रचंड चाहते आहोत, ते आमचे मित्र प्रदीपजी कदम सर, सत्कार मूर्ती आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। खूप सारी मनोगतं या ठिकाणी झालेली आहेत। 3 ते 3.5 तासाचा हा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। मी प्रथमतः या सेवापूर्ती समितीचे जे काही प्रमुख आहेत, ज्यांनी आमच्या मित्राचा हा सेवापूर्ती सोहळा आयोजित केला, त्या वडगाव गावातील सर्व सेवापूर्ती कमिटीचे मी मनापासून आभार मानतो। कानवडे सर, सत्यजित दादा जे बोलले ते खरं शब्दाने शब्द खरा आहे। राजकीय नेत्याला, कार्यकर्त्यांना एवढ्या मोठ्या संख्येनं लोक उपस्थित ठेवताना नाकात दम येतो, परंतु प्रकाशराव आल्हाटांचा जो काही स्वभाव आहे, त्यांच्या स्वभावामुळं आज या ठिकाणी कळसगाव असेल, सांगवी असेल, वडगाव असेल, पिंपळगाव कोंजिरा असेल आणि अकोले तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख आज ह्या व्यासपीठावर आहेत। विशेषतः संगमनेर तालुक्यातील तर सर्वच लोक या ठिकाणी आहेत, परंतु अकोले तालुक्यातील सगळे प्रमुख लोक आज ह्या व्यासपीठावर आहेत। आणि त्याचं एकमेव कारण आहे की आल्हाट सर म्हणजे एक दबंग व्यक्तिमत्व आहे। दबंग या शब्दाचे 2 अर्थ होतात, परंतु माझ्या दृष्टीनं ते अत्यंत मनमिळावू, अत्यंत शांत आणि अत्यंत हळवं असं व्यक्तिमत्व आहे। या ठिकाणी आज आपल्याला सगळ्यांना अनेक कार्यक्रम आहेत, पण आल्हाट सरांचा कार्यक्रम आवर्जून सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावावी अशा प्रकारची मांदियाळे आज या व्यासपीठावर आहेत। या शाळेचे सगळे मुख्याध्यापक, त्यांचा सर्व स्टाफ, त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो। 36 वर्षाची प्रदीर्घ सेवा वडगावसारख्या एका प्रगल्भ गावात त्यांनी या ठिकाणी व्यतीत केली आणि आज गाव या ठिकाणी खऱ्या अर्थाने कामाला लागलेलं आहे। अनेक मान्यवरांनी भावना या ठिकाणी व्यक्त केली। काही अधिकारी लोक, काही पदाधिकारी लोक जेव्हा सर्व्हिसच्या निमित्तानं गावामध्ये येतात, तेव्हा त्यांचा काही कटू अनुभव, काही वाईट अनुभव आपल्या सर्वांना पाहायला मिळत असतात, पण आल्हाट सरांच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या मनामधल्या भावना या ठिकाणी अत्यंत बोलक्या आहेत। खूप सारं बोलता येईल, खूप सारं सांगता येईल, परंतु त्यांच्या आयुष्याचं मूल्यमापन जेव्हा त्यांचा मुलगा विक्की जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रथम आला आणि त्याच्या सत्कार सोहळ्यासाठी राज्याचे माजी मंत्री कैलासवासी मधुकररावजी पितळ साहेबांनी हा सगळा परिवार कैलास भाऊंच्या माध्यमातून जेव्हा कळस गावामध्ये होता, त्याही कार्यक्रमाचे आम्ही साक्षीदार आहोत। आजसुद्धा या कार्यक्रमाच्या पत्रिका वाटताना कदम सर जेव्हा पत्रिका घेऊन प्रकाश आमच्या घरी आला, तेव्हा डोळ्यामध्ये अश्रू होते। म्हणजे इतका हळवा माणूस की ज्याच्या चेहऱ्यामध्ये आणि त्याच्या डोळ्यामध्ये प्रत्येकाविषयी सद्भावना, प्रत्येकाविषयी प्रेम। कातोरे साहेब सांगत होते, आल्हाट परिवार हा मूळ आमच्या सांगवी गावचा। या परिवाराच्या मागच्या पिढीनं गावाच्या ओढेला असलेला घायपताला कापून प्रवरा नदीच्या पाण्यामध्ये ते बुडून जो काही व्यवसाय केला, त्या व्यवसायामध्ये अखंड पिढी, अखंड समाज या लोकांचा गेलेला आहे। मला अभिमान वाटतो की या सोहळ्याच्या निमित्तानं एका उपेक्षित वर्गाच्या सामान्य कुटुंबातील माणसाच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आज दिग्गज लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, याचा मला मनापासून अभिमान आहे। कदम सर, मी माझ्या गावामध्ये मी जेव्हा लहान होतो तेव्हा सामाजिक दरी मी अगदी जवळून पाहिलेली आहे। सामाजिक दरीचं मी वर्णन या ठिकाणी करणार नाही, पण आज समाज ज्या दिशेनं जातोय त्या समाजाचं सुद्धा आज कौतुक केलं पाहिजे। माझ्या आल्हाट सरांच्या या सेवापूर्ती सोहळ्यासाठी मन भरून त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलो। हीच खऱ्या अर्थाने त्यांच्या यशाची, त्यांच्या स्वभावाची, त्यांच्या कार्याची या निमित्तानं पावती आहे। व्यक्तिगत कुटुंब, विक्रांत असेल, विशाल असेल, निशिगंध असेल किंवा मंदावहिनी असेल, या सगळ्यांनी समर्थपणे प्रकाश मामाला आयुष्यभर जी साथ दिली, त्या साथीचं सुद्धा मनापासून कौतुक केलं पाहिजे। समाजकारण, राजकारण आणि नोकरी या सगळ्यांची सांगड कधी कधी बसत नाहीत,
परंतु मामांनी मात्र कैलासभाऊंच्या माध्यमातून आणि गावाच्या माध्यमातून या सगळ्यांची सांगड घातलेली आहे. सेवापूर्तीचा क्षण हा जसा भरल्या मांडवातून मुलगी जेव्हा सासरला जाण्यासाठी निघते त्यावेळेच्या ज्या भावना मुलीच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये असतात तशाच प्रकारच्या भावना आज या ठिकाणी प्रकाश मामांच्या मनामध्ये आहे. कळसगाव हे सर्वसमावेशक अशा प्रकारचं गाव आहे. अकोले तालुक्यामध्ये आमच्या तालुक्याचा तो कळस आहे आणि मला या ठिकाणी वडगाव ग्रामस्थांचं विशेष करून आभार मानतो. वडगाव गावसुद्धा कदम सर हे आमच्या तालुक्याशी अत्यंत कनेक्ट गाव आहे. म्हणजे मी भाऊसाहेब वागचौरे आणि ईश्वर यांना सांगत होतो, वडगाव असेल, पिंपळगाव, कोंजिरा असेल आणि सांगवी आणि सावरचोळ ही संगमनेर तालुक्यातील 4 गावं ही फक्त नैसर्गिकरित्या संगमनेर तालुक्याला जोडलेली आहेत, पण नातेवाईकाच्या रूपानं, रक्ताच्या नात्यानं आणि बाकी सगळ्या संबंधानं आम्ही ही 4ही गावं गेल्या पिढ्यानपिढ्या आम्ही सगळेजण एकत्र आहोत. अशा प्रकारच्या एका चांगल्या गावामधल्या या सेवापूर्ती सोहळ्याला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. मी आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीनं, कैलासभाऊ बोलत नाही पण आम्ही दोघं बरोबर आलेलो आहेत आणि मग त्यांच्याही वतीनं प्रकाश मामांना आणि मंदाबहिणीला त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचं पुढचं भावी आयुष्य आनंदमय आणि आरोग्यमय जावं अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.